अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणात VSR कंपनीचे मालक VK सिंग यांची CIDने सलग 3 दिवस चौकशी केली आहे। त्यात पायलटची चूक असल्याचा जबाब VK सिंग यांनी दिलाय। तर पायलटला बळीचा बकरा बनवला जात असल्याचा आरोप आमदार रोहित पवार करतायत। पाहूयात। अजित पवार यांच्या विमान अपघातात पायलटची चूक, VK सिंग यांचा CIDला जबाब, पायलटला बळीचा बकरा बनवलं जातंय, रोहित पवार यांचा आरोप। अजित पवार यांच्या विमानाचा अपघात कसा झाला याचा तपास करणाऱ्या CIDनं VSR कंपनीचे मालक VK सिंग यांचा जबाब घेतला। त्यामध्ये VK सिंग यांनी धक्कादायक जबाब दिलाय। त्यांच्या या जबाबामुळे अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाला आता धक्कादायक वळण मिळण्याची शक्यता आहे। CIDच्या पथकानं VK सिंग यांची 3 दिवस कसून चौकशी केली। अपघाताच्या वेळी नेमकी काय परिस्थिती होती याची माहिती VK सिंग यांनी दिली। पायलट सुमित कपूर कडून झालेल्या चुकीमुळेच हा भीषण अपघात घडला असावा असं VK सिंग यांनी म्हटलंय। या अपघातात जर माझी काही चूक असेल किंवा कंपनीच्या वतीनं काही त्रुटी राहिल्या असतील तर मला कठोर शिक्षा करा असंही सिंग यांनी म्हटलेलं आहे। VK सिंग यांच्या जबाबानंतर आता पायलटकडून नेमकं काय घडलं हे शोधण्याचं आव्हान CID समोर आहे। CID आता पायलट सुमित कपूर यांच्या आधीच्या उड्डाणांचा रेकॉर्ड आणि त्या दिवशीची त्यांची मानसिक शारीरिक स्थिती याबाबतची माहिती गोळा करते। VK सिंग जो आहे, VK सिंगनी अप्रत्यक्ष धमकी दिलेली आहे पिंकी माळीच्या कुटुंबियांना की तुम्ही पत्रकार परिषदा घेऊन पत्रकारांसमोर जाऊन तुमचा जीव धोक्यात घालू नका, अशा आशयाचे जर व्हॉट्सअप कॉल त्यांना येत असतील तर त्यांच्या कुटुंबाला संरक्षण मिळालंच पाहिजे। दुसरी गोष्ट महत्त्वाची, VK सिंगची सुद्धा नार्को टेस्ट झाली पाहिजे। VSR व्हेंचरचा तो मालक आहे। आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट, त्या ऑडिओमध्ये कॅप्टन सुमित कपूर ने अजित पवार जी के विमान को ठोक दिया, तर ठोक देण्याची जी भाषा आहे ती अंडरवर्ल्ड आणि क्रिमिनल लोकांची असते। मी मागच्या आठवड्यात पण म्हटलं होतं का VK सिंगचे अंडरवर्ल्डशी कनेक्शन असण्याची शक्यता नाकारता येत नाही। एक बघा की DJIने जी काही माहिती लोकांच्या समोर आणलेली आहे त्या माहितीमध्येच एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे की हा घातपात आहे, अपघात नाही। ते म्हणतात की झाडाला विमान आदळलं। आता मला एक कळत आहे की आता विमानाचं लाईव्ह लोकेशन आपण सगळेजण बघतो आहे, प्रत्यक्षदर्शी लोकांनी जे व्हिडिओ काढले ते आपण बघतो आहे, कुठेही झाडाला ते आदळलेलं नव्हतं। पहिले तर हे सांगण्यात आलं होतं की त्यावेळेस फिजिबिलिटी नव्हती, फिजिबिलिटी एकदम क्लिअर होती आणि म्हणून ही घटना घातपात आहे, अपघात नाही। VK सिंग यांच्या जबाबानंतर रोहित पवार आक्रमक झालेत। रोहित पवारांनी सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांची भेट घेऊन अजित पवार यांच्या अपघाताप्रकरणी संसदेत आवाज उठवण्याचं आवाहन केलंय। म्हणून बळीचा बकरा आपण पायलटला करून मोकळं होऊन जायचं अशी भूमिका कदाचित VK सिंगची तिथं असावी, पण त्यांनी काही बोललं तरी त्याली होणार नाही। आम्ही खरं काय हे लोकांसमोर नक्कीच त्या ठिकाणी पुढे आणण्याचा प्रयत्न करू। त्यामुळे जोपर्यंत CID कडनं ऑफिशियली एखादी स्टेटमेंट येत नाही तोपर्यंत आपल्याला काहीच सांगता येत नाही। आणि VK सिंग स्वतःहून पुढे येऊन जर मीडियासमोर काय सांगत असतील तर त्याला प्रत्युत्तर पुराव्यासकट आम्ही 100% त्या ठिकाणी देऊ। एजन्सीज आहेत त्यांच्याकडनं आम्हाला कळते, VSRच्याच काही लोकांकडनं आणि अजितदादांचे हितचिंतक जे लोक आहेत त्यांच्याकडनं ती माहिती कळते। ही माहिती फक्त आम्ही तिथं पुढं आणतोय, त्याच्यावर शहानिशा करणं, त्याचं रिसर्च करणं, त्याचं इन्व्हेस्टिगेशन करणं हे CIDचं आहे। एक तुम्ही समजून घ्या की कुठल्याही परिस्थितीमध्ये जर व्हिजिबिलिटी 5000च्या खाली जेव्हा असते तेव्हा कुठलाही कॅप्टन पायलट हा विमान उडवत नाही। मग कपूरला एवढी हिंमत आली कशी? तो पिला नव्हता हे आता कुठेतरी सिद्ध त्या ठिकाणी झालंय, ड्रग्ज घेतले नव्हते हे तिथं रक्तातून सिद्ध झालेलं आहे। मग अशा पद्धतीने तेवढं धाडस कसं झालं? मग धाडस देणारा हा VK सिंग होता का, असाही साहजिकच त्या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो। अजित पवार यांच्या अपघातानंतर VSR कंपनीनं सुरक्षा मानकांचं पालन केलं नसल्याचं समोर आलंय। त्यानंतर VSRच्या 4 विमानांना बंदी सुद्धा घालण्यात आली। VSR कंपनीच्या VK सिंग यांना वाचवलं जात असल्याचा आरोप रोहित पवार सातत्यानं करतायत। VK सिंग यांनी पायलटची चूक होती असं सांगितलंय, मात्र यामध्ये घातपात असल्याचा रोहित पवारांचा आरोप आहे। आता यापुढे काय तपास होणार? अजून ब्लॅक बॉक्स मधून विमान अपघाताचं गूढ उलगडलेलं नाही,
त्यामधून समोर काय येतं याकडे लक्ष असेल. यशपाल सोनकांबळे, NDTV मराठी, पुणे.